आता सांगता तुम्ही, आता सांगता नाही गोष्टी ऐकलं ना. पण ते त्यांच्या पत्नीची नावं कोणाकोणाला माहिती आहे, पत्नीची नावं कोणाकोणाला माहिती आहे नाही माहिती. चला ठीक आहे. या ताईंनी आपलं चांगलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या आज, आणि त्यांच्या संपूर्ण पत्नीची नावं सांगितली म्हणजे अतिशय सुंदर सांगितलेलं. आता छत्रपती शिवाजी महाराज यांना मुलं किती होते? हात वर करा की. छत्रपती संभाजी महाराज झाले. दोन उत्तर द्यायचे. मी एक उत्तर पूर्ण दिलेलं आहे, अजून एक उत्तर द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा कुठे घेतली व कोणत्या तारखेला घेतली? नागपूर येथे घेतली 14 ऑक्टोबर 1956. जोरात टाळ्या होते या ताईंसाठी. चला आता तुम्ही खाली जावा. असं झालं स्वखुशीने या, आपल्याला काही कुणाला म्हणजे हे करायचं नाही. त्यासाठी आता चला विनोद घोडके, आरती चव्हाण, अजून कोण आले, कविता कवडे, बनसोडे ताई, डोंगरे ताई, चला पटपट यायचे वरती. विनोद चलो आली होती का? बरं आरती चव्हाण राहिले. आरती चव्हाण हॅलो, सगळ्यांची नावं लिहा, नावं सगळ्यांची लिहा. चला आरती चव्हाण चल लवकर. बनसोडे ताई, अजून कोण कोण महिला आहेत? कापून एक जण यायचे. संगीता देशमुख, चला संगीता देशमुख. या ठिकाणी आपली आपली नावं सांगायची आहेत आणि उखाणा घ्यायचा आहे. तर प्रथम ज्या सौभाग्यवती आहेत त्यांनी त्यांची नावं घ्यायची आहेत आणि उखाणा घ्यायचा आहे. आरती चव्हाण या कुमारी आहेत, त्यासाठी ते फक्त नाव सांगते. माझं नाव आरती चव्हाण आहे. माझं नाव रमेश कवडे आहे. लावत होते कुंकू त्यात पडली मोठी, महेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्य होती. माझं नाव पृथ्वी जतीन डोंगरे. गणपतीला आवडतं दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. जतीन रावांचं नाव घेते, प्रश्न उत्तराचं दिलं. माझं नाव सुषमा राहुल जाधव. माझं नाव अनुराधा सुमेट डोंगरे. सागवनी टेबलावर रुमाल ठेवते विणून, सागवनी टेबलावर रुमाल ठेवते विणून, सुमेध रावांचं नाव घेते जय भीम बोलून. आंबेडकरांच्या जीवनावर तो प्रथम प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका वर्षामध्ये किती पुस्तकं वाचली? परवा दिवशी मी आपल्या जयंतीच्या दिवशी सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं किती वाचली, लक्षात नाही का? कोण कोण होतं जयंतीच्या दिवशी? लक्षात आहे का? नाही, ठीक आहे. तरी त्यांच्याकडे एकूण किती पुस्तके होती? एकूण पुस्तकं किती होते माहित नाही? भारताची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली
पण किती दिवसात आणि किती वेळेत देऊ घेऊ? सगळ्यांसाठी अण्णाभाऊ साठे यांच्या परिचय. अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव काय? त्यांचा जन्म कुठे झाला? आपण एक लायब्ररी खोलू यावर्षी, म्हणजे दररोज लोक सगळे इथं वाचायला येतील, आहे का नाही? म्हणजे माहिती पडेल. बरं, तुम्हाला आता सोपा प्रश्न विचारतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचं संपूर्ण नाव काय? माता रमाबाई भीमराव आंबेडकर. दुसरं आडनाव काय? सपकाळ. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय? सविता. ना माई म्हणत असतात. माता सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती बोलत आहे. माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठं व कधी आणि कोणत्या तारखेला झाला? ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त आंदोलन करा, एकामेकांशी चर्चा करू नका. बरोबर. सावित्रीबाई फुलेंच्या पतीचं नाव माहिती आहे का संपूर्ण? संपूर्ण नाव लाजू नका. उत्तर नाही आले तरी चालतील, परंतु उत्तरासाठी या ठिकाणी यायचं आहे. मी प्रयत्न करणार आहे. त्याचं आपण फक्त हात वरती करायचं आहे आणि उत्तर द्यायचं. हा, ठीक आहे. ठीक आहे, तुमचं एक उत्तर फक्त बरोबर आलं, बाकीचे चला. अजून कोण कोण येणार आहे? त्याला 5 लवकर 5 महिला पटपट या ठिकाणी यायचे. बंद. आता ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, ज्यांनी उत्तर दिलेले आहेत, त्यामध्ये उज्ज्वला गवई यांनी 3 उत्तर दिले होते, म्हणून त्यांना बाजूला ठेवले. त्यानंतर दीपाली आपटुळे, किरण चव्हाणे, ऋषाली साबळे आणि भाग्यश्री नेरकर या 4 वरती यायचं आहे. या 4 महिलांनी वरती यायचं आहे. त्यांना प्रश्नाची उत्तरं द्यायचे आहे. त्यांना देखील 2-2 प्रश्न विचारले जातील. त्यामधून 1 नंबर आणि 2 नंबर काढले जाईल. डोळे नाही, फक्त दीपाली आठवडे, किरण चव्हाणे, ऋषाली साबळे आणि भाग्यश्री नेरकर